Hi, hello to all. Hi, very warm regards in cold winters. Yes, चालली आहे प्रिपरेशन करताय तयारी की अजूनही थोडे डाऊट्स आहेत बरेच कसं करायचं काय करायचं की अजून तुमचे क्लास ज्यांनी क्लास घेतले आहेत त्याचे क्लासेस चालू आहेत. येस, आज ॲक्च्युली हो आता ऑफिसवरून येतो आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. पटकन रेकॉर्ड करून होपफुली पटकन एडिट करून मला अपलोड करता येईल आणि तुम्ही ऐकू शकाल. ठीक आहे. सो ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे जे तुम्ही स्क्रीनवर बघताय. आपली टाऊन प्लॅनिंग असिस्टंट काय झालं आहे सध्या बी एम सी ॲक्च्युअलमध्ये बी एम सी तेवढी सिग्निफिकंट एक्झाम आहे विदिन अक्रॉस युअर ऑल अदर एक्झाम्स विच कंडक्टेड इन द पॅटर्न ऑफ डायरेक्ट रिक्रुटमेंट्स राईट. बट आणि ती बी एम सीचा आपण सिग्निफिकन्सवर बोलू नंतर, कारण जे लोक जेई आहेत महाराष्ट्र डिपार्टमेंटमध्ये ती लोकंसुद्धा बी एम सीची तयारी करत असतात. सो ते थोडंफार बी एम सी जाहीर झाल्यानंतर बाकीच्या एक्झाम अंडर शॅडोड जाणं थोडंफार साहजिक होतं. पण कसं आहे ॲज अ बिईंग ॲस्पिरंट मी खूप समजू शकतो तुम्हाला खूप चांगलं जवळून. आपल्यासाठी प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ही लाईक ब्राईट सनसारखी असते, कुठलीच सावलीमध्ये अंडर शॅडोड जाणारी नसते. सो मी जस्ट एकतर टाऊन प्लॅनिंगची एक्झाम जी एकदम डेट्स म्हणजे पार त्यांनी किती आधी दिलेल्या आहे त्याच्यानंतर त्या पोस्टपोन कराव्या लागल्या वॉट एव्हर. म्हणजे एकतर मी कमेंट एकाची तुमच्यापैकीच कोणतरी रिगार्डिंग आपल्या टाऊन प्लॅनिंगची प्रिपेरेशन करणार असेल तर त्याने ना कमेंटच केलेली एका व्हिडिओला की वॉट अँड आय एन ई टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट इटसेल्फ फेल्स टू कंडक्ट एक्झाम अँड मिझरेबली फेल्ड ॲट प्लॅनिंग. ॲक्च्युअलमध्ये हे ठीक आहे आपलं सरकार आहे, तुम्ही आत्ताच निवडून दिलेलं असेल. ठीक आहे, आपल्या पॉईंटवर येऊया. सो एकतर सगळ्यात पहिली गोष्ट टाऊन प्लॅनिंगची तुम्ही अजूनपर्यंत असं नाही आहे की हा फ्रेश व्हिडिओ आहे किंवा अजूनपर्यंत तुम्ही आता स्टार्ट करताय जस्ट लाईक बी एम सी. टाऊन प्लॅनिंगची तुम्ही प्रत्येकजण तयारी करत आहात, कोण कुठच्या लेवलवर असू शकतं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना लेवलपेक्षा इकडे तुम्ही तुमचा माइंडसेट काय आहे. आता अर्धे लोक असे आहेत का की जे बी एम सी आल्यानंतर टाऊन प्लॅनिंगचा इम्पॉर्टन्स कमी झाला आहे किंवा थोडंफार टाऊन प्लॅनिंगचा अनसर्टेनिटीज वाढल्यामुळे बी एम सीवर फोकस करतायत असं सगळं असेल ना तरीसुद्धा मी एक सांगतो की बी एम सीचे आता फॉर्म चालू आहेत, डेट्स अजून आलेल्या नाही आहेत. आणि जो प्रिपरेशनमध्ये आहे ना स्टुडंट त्याने स्मार्ट वेमध्ये असं करायचं की टाऊन प्लॅनिंग पण सुटता कामा नये आणि बी एम सी पण आपल्याकडून डिले होता कामा नये. डिले कशाला? प्रिपरेशनला. ओके. सो आज आपण बघूया. एकतर पहिलं तर हे कारण होतं माझं की टाऊन प्लॅनिंगवर तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन यायचं. एकतर तुम्हाला एक परत अवेअर करायचं की एक्झाम पोस्टपोन झाली आहे, कॅन्सल नाही झाली आहे. ती शॉर्ट कमिंग डेजमध्ये बघता बघता एक दिवस जातील आणि ती येणार. आणि ह्या वेळेला येणार तर ती कॅन्सल होण्यासाठी किंवा कुठली प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यासाठी नसणार डेफिनेटली, राईट. सो आपल्याला काय आहे टाऊन प्लॅनिंग एक्झाम जे प्रिपेअर करत होते त्यांनी ती ॲज इट इज तशीच प्रिपेअर त्यांनी केली पाहिजे. ओके. सो आपल्या समोर जे लक्ष आहे ते मला तर वाटतं आहे टाऊन प्लॅनिंगच आहे. असं नाही होणार की बी एम सीची एक्झाम आधी आली आणि मग टाऊन प्लॅनिंग आली आहे, म्हणजे काही सांगता येत नाही या लोकांचं. बट तेवढं तर एक अंदाज आहे की टाऊन प्लॅनिंगची एक्झाम मोस्ट प्रोबॅबली जानेवारी मिडनंतर कधी पण लागू शकते. मी तुम्हाला इथे कधी होणार एक्झाम ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देत आहे. सो आता आपण बघूया जे आपलं जे टायटल आहे की एक डिटेल तुमच्यापर्यंत काही गोष्टी घेऊन आलो आहे आणि एक्झॅक्टली डिमांड काय आहे, कसं टॅकल करायचं आहे. कारण प्रत्येक डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झाम आपण सेम डिफिकल्टी लेवलला नेऊन ठेवली आहे. त्या एक्झामच्या डिफिकल्टीपेक्षा आपण आपल्या मनामधूनच तिला खूप डिफिकल्ट करून टाकतो. ठीक आहे. सो राईट अप्रोच, राईट माइंडसेट विल लीड्स टू यू ॲट युअर डेस्टिनेशन, राईट. सो करायचं आपण चालू. बघा, एकतर पहिल्यांदा जे काही मी तुमच्यासमोर प्रेझेंटेशन घेऊन आलो आहे आपण ते बघूया. कारण माझं कसं होतं बरंच थोडं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट
जातो, उगाच तो ड्युरेशन वाढायला नको. सो पहिलं तर आपलं कंटेंट बघूया. पहिलं मला काय आहे, तुम्हाला हे नव्याने सांगायची गरज नाही आहे, प्रत्येकाला माहिती असेल. टाउन प्लॅनिंग एक्झामचा सिलेबस काय आहे, त्याचे काय सेक्शन्स अँड ऑल, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असेल. आपण त्याचा एक क्विक रिव्हिजनमध्ये आपण जस्ट ते बघूया पहिले स्लाईड्स. त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये जसं आपण पुढे जाऊ ना, व्हिडिओ आपण जसं आपण पुढे बघत जाऊ तसं तुम्हाला इंटरेस्टिंग काही गोष्टी कळतील, काही नवीन ॲप्रोच मिळेल जो की तुम्हाला व्हॅल्यू ॲड करेल तुमच्या प्रिपरेशनमध्ये. ठीक आहे. सो बघा, कंटेंटमध्ये पहिलं काय आहे, स्ट्रक्चर ऑफ एक्झाम पेपर कसं स्ट्रक्चर असणार आहे, त्याच्यात सेक्शन्स काय आहेत, सेक्शन्स ऑफ एक्झाम, देन सिलेबस ऑफ इच सेक्शन्स, देन स्ट्रॅटेजी फॉर टेक्निकल, स्ट्रॅटेजी फॉर नॉन टेक्निकल, गोल्डन आउटकम. ओके, हे गोल्डन आउटकम काय आहे ह्याच्यावर आपण येऊया. सो पहिलं स्ट्रक्चर ऑफ एक्झाम, सॉरी थोडी सर्दी झाली. स्ट्रक्चर ऑफ एक्झाममध्ये तुम्हाला माहिती असेल 60 आपले नॉन टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत आणि 40 टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत. ईच क्वेश्चन दे विल आस्क फॉर 2 मार्क्स. सो युअर पेपर गोइंग टू बी आउट ऑफ पेपर ऑफ 200 मार्क्स, राईट, कंप्राइजेस. सो तुमचे 60 + 40 100 क्वेश्चन्स झाले. त्याच्यामध्ये बघा, नॉन टेक्निकलमध्ये आपलं मराठी आहे, इंग्लिश आहे, GS GK, रिझनिंग. टेक्निकलमध्ये ऑब्व्हियसली आपले सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये आपले जे काही सब्जेक्ट्स आहेत ते, राईट, आपण सब्जेक्ट्स बघूया. सो इथे बघा, तुम्हाला नॉन टेक्निकलचे 60 आहेत, त्या 60मध्ये आपल्याला किती आहेत, मराठी, इंग्लिश, GS GK आणि रिझनिंग. GS GK एक सब्जेक्ट आहे. सो ABC आणि D, राईट. हे ABCD आणि इकडे सिव्हिल इंजिनिअरिंगचं E, हे काय आहे, मुद्दाम मी तिकडे मेन्शन केलेलं आहे, ते आपले सेक्शन्स आहेत. आणि आपल्याला टाउन प्लॅनिंगची एक्झाम आपल्या नोटिफिकेशनमध्येच त्यांनी इन्फॉर्म केलेलं होतं की ते सेक्शन्स वाईज आपला हा पेपर होणार आहे. ओके, सो तेच आहे. तुम्हाला रेडमध्ये जे लेफ्ट हँड साईडला जे नंबर दिसतात ना, 15 15 15 15, हे काय आहे, मार्क्स आहेत. म्हणजे मराठी, सॉरी इथे चुकून मार्क्स आले, इथे हे क्वेश्चन्स आहेत, राईट. सो 15 क्वेश्चन्स ऑफ मराठी, 15 क्वेश्चन्स ऑफ इंग्लिश, 15 क्वेश्चन्स दे विल आस्क फॉर GS GK and 15 questions they will ask on reasoning, right? So total 15⁴, which is 60 non-technical questions are going to be asked. Okay, and त्याच्यानंतर 40 क्वेश्चन राहतात ते आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे. सो तुमचे हे जे ग्रीनमध्ये आहे राईट हँड साईडला नंबर्स व्हर्टिकली, ते आपले काय आहेत, टाईम आहे, ड्युरेशन आहे, मिनिट्स आहे. म्हणजे मराठी तुम्हाला 15 क्वेश्चन, आता तुम्ही बघा, आता हॉरिझॉन्टली रीड करा. सो फर्स्ट रेड नंबर, देन ब्ल्यू सब्जेक्ट अँड देन ग्रीन मिनिट्स. सो 15 मराठी 18 किंवा 15 मराठी 18, म्हणजे काय, 15 क्वेश्चन्स मराठीचे 18 मिनटामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे. देन त्याच्यानंतर सेम इंग्लिशचे 15 क्वेश्चन्स 18 मिनिट्स, GS GK 15 क्वेश्चन 18 मिनिट्स, रिझनिंग 15 क्वेश्चन 18 मिनिट्स. असे 18:4 किती होतात, किती होतात, 72 ना, 72. हां, आणि आपल्याकडे टोटल किती, 2 तास, म्हणजे 120 मिनिट. सो राहिलेले किती, 48 मिनिट जे आहे ते आपले 40 क्वेश्चनसाठी आहेत टेक्निकलचे, राईट. सो असं आपलं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की आपल्याला काय करायचं आहे ते. त्याच्यानंतर सेक्शन्स ऑफ एक्झाम, हे बघा, हेच आता आपण डिस्कस केलं. फर्स्ट काय आपला मराठी सेक्शन आहे, म्हणजे मराठीचे तुम्ही 15 क्वेश्चन अटेम्प्ट केल्याशिवाय, मग रिस्पेक्ट ऑफ तुम्ही 5 मिनिट घेत आहे की 15 मिनिट घेत आहे, ठीक आहे, पण 15 क्वेश्चन तुमचे पहिले मराठीच येणार तुमच्यासमोर. आणि ते समजा एखाद्याला लाईक किती मिनिट्स आहेत आपल्याकडे, 18 मिनिट्स आहेत. सो एखाद्याला 5 मिनटात होत आहेत, तो 6व्या मिनटाला इंग्लिश पुढचा जो सेक्शन आहे त्याच्यावर असेल. पण एखाद्याला 20 मिनटं लागतं, म्हणजे 18 मिनटंच आहेत ना. सो जर त्याला 18 मिनटापेक्षा जास्त वेळ लागतो आहे, तर तो एनी हाऊ सेक्शन क्लोज होऊन ऑटोमॅटिकली ही ऑर शी विल एंटर इन टू दी नेक्स्ट सेक्शन, राईट. सो ते आहे इंग्लिश सेकंड सेक्शन. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम 18 मिनटाचा वेळ आहे एका सेक्शनसाठी, आणि अगेन तुम्ही रिव्हिजिट नाही करू शकणार. समजा मराठी तुम्हाला तुम्ही आता ते मार्क फॉर रिव्ह्यू केलं आहे वॉट एव्हर, आणि तुम्ही म्हणाल की हां मी हे परत बघेन, हे नॉर्मल पेपरमध्ये होतं. सेक्शन जिथे असतो तिथे आपल्याला परत रिव्हिजिट करता येत नाही. सो सेकंड सेक्शन आहे इंग्लिश, त्याच्यानंतर GS GK, त्यानंतर रिझनिंग आणि मग सिव्हिल. येस. आता ह्याच्यामध्ये लोकांना वाटतं सेक्शनचे पेपर अवघड असतात.
ॲक्च्युली तसं नसतं. सेक्शन म्हणजे तुम्हाला अजून बाउंड करतं. आणि आपल्याला काय काय आहे, शेवटी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला आपली एक्झाम जो काही कट ऑफ आहे तो क्लिअर करून आपल्याला जे काय आपली सीट आहे ती सिक्युअर करायची आहे. आता इथे बघाल तुम्ही, ठीक आहे. सो हे 4 आणि 1 5, ओके, हे 5 आपले सेक्शन्स झाले. आता खरा ॲडव्हान्टेज कोणाला आहे माहिती आहे? जो स्वतःच्या स्ट्रेंथवर काम करेल ना, जो स्वतःच्या स्ट्रेंथवर काम करेल तो सेक्शनमध्ये ॲक्च्युअलमध्ये खूप चांगला रोल प्ले करेल. कारण कसं आहे, मी तुम्हाला ते सांगतो, ओके. तुम्हाला नेक्स्ट जे आपण लास्टचे ज्या काही स्लाईड्स आहेत ना तिकडे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आधी आपण एकदा 1 बाय 1 रीड करूया. आता आपण सिलेबसवर आलो आहे. आपला सेक्शन ए काय होता? मराठी. सेक्शन बी काय होता? इंग्लिश. सो इथे काय आहे आपलं? व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, वाक्प्रचार, उतारा आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन्स. सेम इंग्लिश त्यांनी सिलेबस देताना मराठी आणि इंग्लिश दोघांचा सिलेबस सेम दिला आहे ॲज इट इज. लाईक मराठीमध्ये व्याकरण तेच इंग्लिशमध्ये होतं ग्रामर, राईट. इथे जे म्हणी वाक्प्रचार आहे तेच इंग्लिशमध्ये होतं. हे काय ते सिलॉलिझम्स आणि अजून काय येतं फ्रेजेस, राईट. उतारा तो इथे होतो पॅसेज. सिमिलरली इथे वर्ड वोकॅबलरी अँड ऑल त्या गोष्टी आहेत. इकडे तुम्हाला ती वाक्यरचना म्हटली आहे. सो हा मराठी आणि इंग्लिश आहे. आपण येऊया परत. मला मुद्द्याचं हे नाहीच आहे. तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे का? तर नाही आहे. हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही आहे, अजिबात नाही आहे. तर हे काय आहे मला ज्यांनी माझ्या आधीचा व्हिडिओ बघितला आहे त्यांना माहिती असेल की मी प्रत्येक वेळेला माझ्या बोलण्यातून कन्वे करण्यातून तुम्हाला ॲप्रोच देण्याचा मी प्रयत्न करतो, राईट. सो आपण बघूया, त्याच्यावर येऊया. सो आपला सी सेक्शन काय आहे? सी सेक्शन काय होता? GS ना. सो चालू घडामोडी, MH इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, MH भूगोल महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना महाराष्ट्र, MH IND म्हणजे इंडिया. सो महाराष्ट्र व भारताचे नागरीकरण, ओके. त्याच्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञान विच इज लेटेस्ट टेक्नॉलॉजी. देन एन्व्हायरमेंटल इश्यूज, वारसास्थळे, लाईक हेरिटेज, ते काय हेरिटेजवाले प्लेसेस. देन पर्यटन, ओके, टुरिझम आणि एनर्जी कन्झर्वेशन आणि ग्रीन बिल्डिंग. एनर्जी कन्झर्वेशन, ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम किंवा हरित बांधकाम. MSW मॅनेजमेंट, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, राईट. घनकचरा व्यवस्थापन. हे असे सगळे हे सगळे सिलेबसमधलेच आहेत, हे सगळे पॉईंट्स, ओके. सो ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. मी जस्ट मला मुद्द्यावर यायच्या आधीचे हे माझी प्रिरिक्विजिट आहे, राईट. सो पेशन्स ठेवा आणि आपण बघूया मला काय म्हणायचं आहे. डी सेक्शन काय आहे? रिझनिंग. सो रिझनिंगमध्ये बघा आपले टोटल 15 सब टॉपिक्स आहेत. फर्स्ट एकदा रीड करू का? ठीक आहे, आता करतोच. कोण हो बोलणार आहे मला समोरून? डेटा इंटरप्रिटेशन्स, सेकंड डायरेक्शन, ओके, डायरेक्शन सेन्स टेस्ट. तिसरा अल्फाबेट आहे, नंबर सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन्स, पझल्स आहेत, मग इनपुट आउटपुट, ओके. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट हा खूप जरा करण्यासारखा टॉपिक आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर ॲनॉलॉजी, रेशो प्रपोर्शन्स, टाईम अँड डिस्टन्स, हाईट अँड डिस्टन्स, युनिट कन्व्हर्जन, व्हॉल्यूम, सरफेस एरिया, एव्हरेज. आता जर एखादा हे म्हणत असेल की सर त्यांनी सिलेबसमध्ये हेडलाईन तर रिझनिंग दिली आहे, मग मी फक्त रिझनिंगच करणार आणि येणार, आणि पण तू सिलेबस व्यवस्थित वाचला नाहीस तर कसं होणार? बघा, आफ्टर ॲनॉलॉजी 9th आपला जो पॉईंट आहे ना, सब टॉपिक आहे ॲनॉलॉजी. आफ्टर ॲनॉलॉजी विच इज 10, 11, 12, 13, 14 अँड 15, ओके. ऑन वॉट टॉपिक they had tried to whatever they tried to ask you on which types they might thought to ask you: ratio proportions, time and distance, height and distance, unit conversion, volume, surface area आणि एव्हरेज. म्हणजे इथे थोडंसं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिफ्लेक्ट होत नाही का? मला ते सांगा, बरोबर आहे ना? कारण ज्यावेळेला तुम्ही एव्हरेज काढतायत, एव्हरेजचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करतायत, त्यावेळेला तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेशन येणारच आहे समोर, काहीतरी नंबर्स येणारच आहेत. हाईट अँड डिस्टन्स आहेत, युनिट कन्व्हर्जन्स आहेत. युनिट कन्व्हर्जन कशाचे असतात? कशाचं युनिट असतं? तुमचं नाव आहे त्याला युनिट असतं का कधी? नंबर्सना युनिट्स असतात ना, राईट. रेशो प्रपोर्शन्स अगेन्स्ट. सो मी काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे की रिझनिंग नो डाऊट तुम्ही करा, पण रिझनिंगसोबत तुम्हाला हे थोडंफार कॉन्टचा जो पार्ट आहे ना ॲप्टिट्यूडचा, हा करायचा आहे, ओके. तो तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. कसा करायचा आहे ते मी नक्कीच तुम्हाला सांगेन, राईट. जो आपला ई सेक्शन आहे,
येस, आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं. हा इंटरेस्टिंग आहे. मी हे काय लिहिलं आहे, तुम्ही म्हणाल सर 14 सब्जेक्ट आहेत, तुम्ही काय वेळ लागले तुम्हाला, हे काय असं तुकडे तुकडे केले आहेत तुम्ही. आता खरी गंमत इथून आहे. सगळ्यात पहिलं आहे ना, मी तुम्हाला हे बायफर्गेशन सांगतो, ओके, जे आपल्या समोर आता जी स्लाईड दिसते ती. त्याच्यानंतर मी तुम्हाला जो काही आपलं गोल्डन रूल आहे म्हणा, वॉटर, त्याला काही नावं ठेवा, पण ॲक्च्युअलमध्ये ते तुम्हाला हेल्प करेल. ओके, सो बघा, आपले टोटल किती सब्जेक्ट्स आहेत, 14 सब्जेक्ट्स आहेत. ओके ओके, स्टॉप, राईट. त्याच्यानंतर आता बघा मी काय लिहिलं आहे, एक्स्ट्रीम लेफ्ट साईड. ओके, फर्स्ट काय आहे, EVS, एन्व्हायरमेंटल स्टडीज. सेकंड काय आहे, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, विच इज PHE. थर्ड वॉट आय रोट, WRE, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. झाले 3 झाले. त्याच्यानंतर सर्वे, हायवे, R&B म्हणजे रेल्वे अँड ब्रिज. ओके, ठीक आहे. असेच काहीतरी इकडे आहेत. BC म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, BP अँड DRG म्हणजे बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, PPM म्हणजे प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंट, कॉस्ट अँड V म्हणजे कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, CNA म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स, EG म्हणजे इंजिनिअरिंग ग्राफिक्स, CAD म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, ETC म्हणजे इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आता हे तीन 6 आणि हे 5, 11 आणि 3 किती, 14. म्हणजे मी कुठला सब्जेक्ट ओमिट केला आहे का, नाही केलं आहे. मग हे असं का लिहिलेलं आहे, तर ह्याचं क्लिअर, ओके, एक असं कारण आहे की तुम्ही बघा, लक्ष ठेवा की हे एका नेचरचे सब्जेक्ट्स आहेत. येस, ह्या स्लाईडमध्ये अशा 2 स्लाईड्स आहेत बाय द वे आपल्या, बघा एक पुढे पण. सो हे तुम्ही चूज करू शकता, तुम्ही कसे कम्फर्टेबल आहात ते. कारण कसं आहे, तुम्ही प्रिपेअर करताना एक सब्जेक्ट करता, त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट घेता, मग तिसरा घेता, मग चौथा घेता, मग दुसऱ्याचं, पहिल्याचं, ते म्हणजे फार त्याच्या घड्या करून तुम्ही वाळत घालता ते. हो, सगळ्यांचं तसंच होतं. सो माहिती आहे ना मला. सो ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम देणार, त्यावेळेला तुम्हाला एक सेट नाही येणार कुठल्या एका सब्जेक्टचा एकदम बॅक टू बॅक. ते येईलसुद्धा, पण तुम्ही प्रत्येक वेळेला वर्स्ट सिच्युएशनसाठी रेडी राहिलं पाहिजे. सो तुम्हाला रँडम क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. आता जर तुम्हाला इथून पुढे तुम्ही कुठल्याही स्टेजला असाल प्रिपरेशनच्या फॉर टाउन प्लॅनिंग, कारण काही काही सब्जेक्ट्स एक्सक्लुझिव्ह आहेत, ते एक्सक्लुझिव्ह कुठले आहेत आणि नॉन एक्सक्लुझिव्ह कुठले आहेत, ओके, किंवा कन्व्हेन्शनल कुठले आहेत हे सोडून द्या. मला ॲक्च्युअलमध्ये मी सांगू, मला हे आर्ग्युमेंट किंवा वॉट एव्हर हा पॉईंट पटत नाही. हा जस्ट एक म्हणतात ना आपण काय, तो कमर्शियल पॉईंट झाला थोडा, की एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्स थोडे अट्रॅक्टिव्ह असतात स्टुडंट्स मिळवायला. ओके, सो बघा, एन्व्हायरमेंट स्टडीज विच इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचं आपलं दुसरं नाव काय आहे, हे सांगा, काय आहे नाव आपलं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, अगेन विच इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. देन तिसरा काय आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, ओके, विच इज नॉट डायरेक्टली रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. ओके, पण काहीतरी सबस्टेन्शियली तरी हा काहीतरी रोल प्ले करतो ना एन्व्हायरमेंटमध्ये. ओके, सो माझं असं म्हणणं आहे की एक ग्रुप करा, जो तुमचा एक ग्रुप असेल. फॉर एक्झाम्पल आता हा एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे काय होईल, तुम्ही आता तुम्ही रिव्हिजन करताय, तुम्ही सब्जेक्ट प्रिपेअर करताय, फर्स्ट रिव्हिजन आहे, सेकंड रिव्हिजन आहे, वॉट एव्हर आहे, क्वेश्चन अटेम्प्ट करताय. हा त्यावेळेला आहे ना तुमचा एक आहे ना, तुमचं थॉट प्रोसेस, तुमचं माइंड आहे ना असंच वर्क करेल हळूहळू. आणि ज्यावेळेला तुमच्या समोर पेपरमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा 14 सब्जेक्टचं बर्डन नाही घेऊन जाणार. हे आपले 4 सेक्शन्स आहेत ना, फक्त तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या डोक्यामध्ये हेच असेल की ओके, हां मी केलेलं आहे. आणि समोर जेव्हा क्वेश्चन्स येणार तेव्हा पहिलं तुमचं माइंड सेग्रिगेट काय करणार माहिती आहे, पहिले हे 4 सेक्शन्समधल्या कुठल्या सेक्शनमध्ये क्वेश्चन आलं आहे ते करणार. म्हणजे आपण विचार करा, 14 सब्जेक्टमधून आपण 4 सेक्शनवर आलो आहे, 14 नंबरवरून 4वर आलो. आणि जेवढी गोष्टी इझी करता येईल तेवढी करायची असते, जेवढं तुम्हाला ते डिसइंटिग्रेट करता येतील ना गोष्टी, ओके, तेवढ्या त्या करायच्या असतात. सो आता हे एन्व्हायरमेंटचं झालं. आता इथे बघा, सर्वे, हायवे आणि रेल्वे आणि ब्रिज. हे माहिती आहे तुम्हाला, हायवे, रेल्वे आणि ब्रिज मिळूनच ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग होतं, ठीक आहे. आणि हे थोडंफार एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतातच. काय, हायवे आणि रेल्वे अँड ब्रिज. हायवेमधलं सुपर एलिव्हेशन रेल्वेमध्ये जाऊन कांट होतं, हे तर तुम्हाला माहिती असेल. बट इवन सर्वे आणि हायवेचे पण लिंक आहे.
सर्वेचे लास्टचे जर तुम्ही युनिट्स बघितले तर काय असतं, तिथे कर्व्स असतात किंवा म्हणजे जे जे काही जॉमेट्रिकल डिझाईन झालं, अलाइनमेंट झाली, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कर्व झालं रोडचा, त्याच्यानंतर काय येतात तिथे, सॉरी ह्याच्यामध्ये सर्वेमध्ये, राईट, बरोबर, सर्वेमध्ये शेवटचे जे युनिट्स आहेत ते कर्व्स, ओके, आणि व्हॉल्यूम्स आणि एरिया रिलेटेड येतात. आणि तेच कुठेतरी हायवेमध्ये आपण बघतो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अलाइनमेंटमध्ये. ओके, म्हणजे माझं असं म्हणणं आहे, कुठलाही हायवेचा प्रोजेक्ट करायच्या आधी, ओके, एक्झिक्यूट करायच्या आधी तिकडे आपण काय करतो, आधी बेसिक सर्वेच करतो वेगवेगळे, प्रिलिमिनरी सर्वे, तो रेनिसन सर्वे, वॉट एव्हर, रिकॉनॉइसन्स सर्वे, इंजिनिअरिंग सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे, देर आर सच वेरियस नंबर्स ऑफ सर्विस वी आर गोइंग टू परफॉर्म. सो हे काय करतात, 3 टॉपिक एवढं तर तुम्हाला पटलं की हे कॉम्प्लिमेंट करत आहेत, म्हणजे त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा त्याच्यावर ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करणार, तुम्ही तुमचा कंटेंट बिल्ड करणार, तर ते तुम्हाला हेल्पफुल होईल. तुम्ही ह्या 3 सब्जेक्टचे इंटर टॉपिक्स मिक्स करू शकता, ते क्वेश्चन्स करू शकता, बरोबर. त्याच्यानंतर हा बघा तिसरा आपला जो सेक्शन आहे, BC म्हणजे काय, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, देन बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, कॉस्ट अँड व्हॅल्युएशन, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स. हे कशाशी रिलेट करतं आहे, इथे कॉमन थ्रेड काय आहे, कॉमन थ्रेड काय आहे, बिल्डिंग, येस. आणि आपण जी एक्झाम देतो आहे, जरा परत एकदा प्रत्येकजण त्या एक्झामचं जे काय आपण शॉर्ट फॉर्म आणि त्याचा लाँग फॉर्म परत एकदा स्वतःची उजळणी करा. येस, लाँग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म काय, TPA, लाँग फॉर्म काय, टाऊन प्लॅनिंग असिस्टंट. ह्याच्यामध्ये टाऊन आहे ना, टाऊनमध्ये तुमच्या बिल्डिंग्स आले, रोड्स आले, राईट. देन त्याच्यानंतर त्याचं सॅनिटेशन आलं, ओके, बाकीचे अदर मॅनेजमेंटच्या गोष्टी आल्या, लाईक रेन वॉटर असेल, वेस्ट वॉटर असेल, ओके. सो जे तुम्ही डिपार्टमेंट ॲप्रोच करताय, तुम्हाला ते डिपार्टमेंटसाठी ती TCS असू द्या, IBPS असू द्या, वॉट एव्हर, आय डोंट केअर, मला ते नाही माहिती की कोण एक्झाम घेत आहे, नको त्या गोष्टींकडे आपण थोडं जास्त फोकस करतो. सो ॲटलिस्ट तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण उद्या पोस्टिंग मिळाली आपल्याला, की आपलं नेचर ऑफ वर्क काय असणार आहे, आपण जिथे डेझिग्नेटेड ऑफिसर जातो आहे ते डिपार्टमेंट काय, कुठे काम करतं, कुठल्या सेक्टरमध्ये काम करतं. येस, आता PWDचा किंवा WRDचा जो ऑफिसर असतो तो त्याचं एक्झिक्युशन फील्डवर्क जास्त असतं, राईट, सॉरी. सो त्याच्यासाठी त्याची ज्या वेळेला एक्झाम येते तर त्यावेळेला एक्झिक्युशनचे सब्जेक्ट्स ते खूप वायटल रोल प्ले करतात. फॉर एक्झाम्पल वॉट एव्हर एस्टिमेशन कॉस्टिंग असेल, सर्वे असेल, हे खूप वायटल रोल प्ले करतात. आता आपल्या टाऊन प्लॅनिंग हे ॲक्च्युअलमध्ये प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला इकडे CAD बघायला मिळतो, त्याच्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स बघायला मिळतो, राईट. किंवा बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग आता कुठल्या सब्जेक्टमध्ये, कुठल्या एक्झाममध्ये येतं, नाही येत, राईट. सो हे कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, ओके. हे जे हा जो ब्ल्यू हायलाइटेड आहे ना, हा ह्याच्यासाठीच मी वेगळ्या कलरने हायलाईट केला आहे. एकतर 5 सब्जेक्ट आहेत, ओके. दिस सेक्शन कंप्राइजेस विथ 5 सब्जेक्ट्स, ओके. एकतर तो मोठा आहे सबस्टेन्शियली, म्हणजे त्याच्यावरचे क्वेश्चन्स मोठे जास्त असू शकतील, पण हा एक थ्रेड बिल्डिंगची रिलेट करतो. पहिला थ्रेड आपला जो होता तो एन्व्हायरमेंटची रिलेट करतो. सेकंड जो होता तो आपला हायवे प्लॅनिंग, त्याच्यामध्ये मग सर्वे पण तुम्ही इन्क्लूड करू शकता. जर तुम्हाला हायवे इंजिनियर व्हायचं तर त्याच्याआधी तुम्हाला सर्वे माहितीच पाहिजे. विदाऊट नॉलेज ऑफ सर्वे यू आर नॉट गोइंग टू बी ॲज अ बेटर इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर, राईट. सो ते एक झालं. त्यानंतर तिसरा तुम्हाला सांगितलं थ्रेड जो आहे तो बिल्डिंगचा आहे, आणि जो तिसरा सेक्शन राहतो ज्याच्यामध्ये मी ठेवलं इंजिनिअरिंग ग्राफिक्स, CAD आणि इमर्जिंग ट्रेंड्स अँड सिव्हिल इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंग ग्राफिक्सचंच ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये काय व्हर्च्युअल व्हर्जन काय आहे, CAD आहे. इंजिनिअरिंग ग्राफिक्स तुम्हाला समजला, करून घ्या, बेसिक गोष्टी आहेत काही, ठीक आहे. तुम्हाला ॲक्च्युअल काही तिकडे तर शीट ड्रॉ वगैरे करायची नाही आहे. आणि तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि इमर्जिंग ट्रेंड्सवर बऱ्यापैकी मी काही गोष्टी पाठवेन सुद्धा. त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर नक्कीच यावं लागेल, कारण त्याशिवाय माझ्याकडे दुसरा सोर्स नाही आहे तुमच्यापर्यंत काही गोष्टी कन्वे करायच्या. सो तुम्ही जर तिकडे असाल तर बेटर आहे की जे काही मी तिथे कन्वे करेन, पोस्ट करेन, ते तुमच्यापर्यंत पोचेल. इंजिनिअरिंग ग्राफिक्स मी आता अकॅडमीमध्ये असताना हेच सब्जेक्ट घेतलेले, सो थोडंफार माहिती आहे, माझ्याकडे काही कंटेंट आहे, तुम्ही शेअरेबल कंटेंट ऑब्व्हियसली. सो इंजिनिअरिंग ग्राफिक्स इझी आहे, पण उगाच काय झालं आहे माहिती आहे, मी तुम्हाला बघा ऑनेस्टली सांगतो, हे माझं स्वतःचं चॅनल आहे, माझा प्लॅटफॉर्म आहे हा. इंजिनिअरिंग ग्राफिक्स किंवा हे CAD किंवा अजून एक असा सब्जेक्ट घ्या जो एक्सक्लुझिव्ह होता TPAला. जे अकॅडमीज आहेत ना, ह्या अकॅडमीजने फक्त एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्सवर काय ते व्हिडिओज घेऊन वॉट एव्हर त्यांच्या डेज रन केलेले आहेत. फक्त त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर नंबर्स ऑफ व्हिडिओज मिळतील यूट्यूबवर. मी माझे स्वतःचे
इंजिनिअरिंग ग्राफिक्सवर माझे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर. मी तुम्हाला म्हणत नाही आहे की ते चुकीचे आहेत किंवा त्यांचा काही उपयोग होत नाही, पण उगाच तिथे वेळ घालवू नका. ओके. सो आपला हा चौथा इंजिनिअरिंग ग्राफिक्स, कॅड आणि इमर्जिंग ट्रेंड. इमर्जिंग ट्रेंड्समध्ये पहिल्या तर युनिट पूर्ण सॉफ्टवेअरचं आहे आणि ते सॉफ्टवेअरचं बिनदिक्कतपणे मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला एक PDF शेअर करेन, ज्याच्यामध्ये मी प्रॉपर काही ते चार्ट केलेलं आहे, सॉफ्टवेअर जेवढे आहेत तेवढे, त्याची कंपनी, त्याचा यूज अँड ऑल, ते मी तुम्हाला डायरेक्ट पाठवेन. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही आहे. इवन बाकीचे जे पुढचे पण जे टॉपिक्स आहेत इमर्जिंग ट्रेंड्समध्ये, ते सगळे थिअरॉटिकल आहेत आणि त्याच्यावर ते लाईक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे ॲडव्हान्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स कुठले असतील तर ते इमर्जिंग ट्रेंड्समध्ये कळते तुम्हाला. किंवा हायवे मटेरियलचे ॲडव्हान्स हायवे मटेरियल्स कोणते आहेत तर तो एक पूर्ण युनिट आहे इमर्जिंग ट्रेंडमध्ये. असं काहीतरी ते ॲडव्हान्स गोष्टी आहेत इमर्जिंग ट्रेंड्समध्ये. सो हा झाला चौथा सेक्शन. बघा, हे एक फॉलो करू शकता तुम्ही. असं तुम्ही करा, ग्रुप करा, एक कॉमन थ्रेड शोधा. अदरवाईज मग हे आहे वेटेज वाईज. जे नेक्स्ट माझं बायफर्केशन मी केलेलं आहे ते वेटेज वाईज केलं आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला बघा, एक्स्ट्रीम लेफ्टला बघा, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर सर्वे आहे, मग हायवे आहे आणि मग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे. आता कसं आहे, टाउन प्लॅनिंगमध्ये एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्स किती पण असू द्यात, पण शेवटी कन्व्हेन्शनल जे सब्जेक्ट्स आहेत ना, ॲक्च्युअल आपला इंजिनिअरिंगचं, सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे काही फंडामेंटल जो कन्सेप्ट जो जिथे लाय करतो ना, त्याच्यामधले हे काही सिलेक्टेड सब्जेक्ट्स आहेत. बघायला गेले तर बरेच असे सब्जेक्ट्स आहेत जे टाउन प्लॅनिंगमध्ये नाही आहे. मी त्या पॉईंटवर येणार आहे. ओके. पण आता सध्या तुम्हाला सांगतो आहे की पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, सर्वे, हायवे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे आपल्याला सगळ्या एक्झाम्समध्ये असतात. हे आपले स्वतःचे सब्जेक्ट्स आहेत. ओके. मार्क्स कमी जास्त होत असतील, बट हे आपले सब्जेक्ट्स आहेत, हे आपण शिकत आलेलो आहेत एवढा टाईम. ओके. सो टाउन प्लॅनिंगवाले त्याला पण इम्पॉर्टन्स देणार, कारण जर तसं नसलं असतं तर त्यांनी फक्त ग्राफिक्सचा वॉटेवर तो काय ड्राफ्ट्समन असतो ना, त्याला पण हायर केलं असतं जर त्यांना ग्राफिक्स आणि कॅडवरच क्वेश्चन विचारायचे असते तर. पण पोस्टचं एलिजिबिलिटी काय आहे, यू नीड टू बीइंग ॲज अ सिव्हिल इंजिनियर, राईट. सो त्याच्यामुळे जे कन्व्हेन्शनल लोक कितीही म्हणत असू देत की एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्स जास्त करा, हाय वेटेज, बघा, जे आपले कोर सब्जेक्ट्स आहेत, जे काय राहिले आहेत ते बघा ना. भले मोठमोठे रथी जिओटेक, सॉम, फ्लुइड मेकॅनिक्स, अरे असे कितीतरी सब्जेक्ट टाउन प्लॅनिंगमध्ये नाही आहेत. ओके. सो जे राहत आहेत त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे पब्लिक हेल्थ, सर्वे आहे. सर्वे सगळ्या JEE लेवलच्या एक्झामसाठी, क्लास 2, क्लास 3च्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतोच. हायवे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. सो हे तुमचे सगळ्यात हाय वेटेज सब्जेक्ट ह्या TPAच्या एक्झाममध्ये सुद्धा असणार आहेत. तुम्ही लिहून घ्या. मागचा TPAचा पेपर ओपन करून बघा हे चार सब्जेक्ट्स किती टोटल क्वेश्चन्स आले आहेत ते, राईट. देन त्याच्यानंतर जो मिडल आपला जो काय काय लाईन आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, EVS, एन्व्हायरमेंट स्टडीज. मला असं वाटतं थोडं एन्व्हायरमेंट स्टडीजवर या वेळेला बऱ्यापैकी 3-4 क्वेश्चन्स विचारतील. देन बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, कारण हा सब्जेक्टच आपल्या टाउन प्लॅनिंगशी थोडासा जास्त अलाईन करतो आहे. ते कॉस्टिंग व्हॅल्युएशन, PPM, प्रोजेक्ट प्लॅनिंग, CPM पार्ट आहे येतं त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यामध्ये थोडंसं ना क्वालिटीचं पण एक थोडंसं काही गोष्टी वाचून ठेवा. मी सांगतो ते नोट करा. PPMमध्ये, प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंटमध्ये थोडंफार एक क्वालिटीच्या काही गोष्टी इन्क्लूड असू देत. ओके. देन CNA, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स, त्याच्यामध्ये ते टेंडर्स अँड ऑल ते आहे. इंजिनिअरिंग ग्राफिक्सवर नो डाऊट की नक्कीच तुम्हाला 2 आणि जास्तीत जास्त 3 क्वेश्चन्स मिळणार. ओके. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, राईटकडे या. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, रेल्वे अँड ब्रिज, कॅड आणि इमर्जिंग ट्रेंड्स अँड सिव्हिल इंजिनिअरिंग. ज्याला हा सिक्वेन्स कम्फर्टेबल वाटतो आहे त्याने हा फॉलो करावा. अदरवाईज हे जे मी म्हटलं आहे हे तुमच्या रिव्हिजनसाठी युजफुल होईल किंवा तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करताना युजफुल होईल, राईट. तर ते तुमचं प्रत्येकाचं माहिती, कोणी कसं ॲडॉप्ट करायचं ते. येस, मी कशासाठी आलो आहे, तुम्हाला अप्रोच द्यायला आलो. आता सगळ्यात पहिलं, ठीक आहे, ओके, हे नजरेसमोर राहू देत, म्हणजे क्युरिओसिटी तुमची मेंटेन राहील. सो हे काय आहे ते मी नंतर एक्सप्लेन करतो. सगळ्यात आधी मला बोलायचं काय आहे, एकतर बघा, सध्या सगळं BMCचं वार आहे. तुम्ही BMCचे तर फॉर्म पण निघाले आहेत, हॉट टॉपिक आहे BMC. तुम्हाला यूट्यूब ओपन केलं तर BMCचे सगळे व्हिडिओ स्क्रोल होणार. इवन आपल्या चॅनलवर पण पहिले आता मी व्हिडिओ BMCवर बनवले आहेत. असं नाही आहे की BMC इम्पॉर्टंट नाही आहे किंवा हाईप्ड एक्झाम आहे. BMC डिझर्व्स इट्स ओन हाईप. ओके. कारण ॲक्च्युअलमध्ये मुंबईत ते TA, HRA अँड ऑल त्या ज्या गोष्टी ॲड होतात बघा सॅलरीमध्ये, त्या ऑब्व्हियसली मुंबईमध्ये जर तुम्ही राहताय तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ॲड ऑन होतात. आणि जो 60,000 कमवतो ना, त्या 60,000 कमवणाऱ्या माणसाला 65,000 पण अट्रॅक्ट करतात. आणि ऑब्व्हियसली मुंबईत राहायला कोणाला नको. ते
जरा तुमच्या आसपास असतील ना भैया आणि बिहारी, विचारा जरा त्यांना मुंबई काय असतं त्यांच्यासाठी. आपण आपलं नुसतं काही ते क्लायमेटला नावं ठेवतो. ठीक आहे, आपण बोल. मुंबई आणि काही गोष्टी आहेत माझ्याकडे राखून ठेवलेल्या, आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवूया जो की तुम्हाला युजफुल होईल. ठीक आहे, म्हणजे ऑब्व्हियसली गप्पांसाठी नाही, पण युजफुल काहीतरी असेल तरच मी तो व्हिडिओ घेऊन येईन. पण तो युजफुल होईल तुम्हाला नॉन टेकचं प्रिपेरेशन करताना, BMCचं जे काही मुंबई GK GS वॉट एव्हर. त्याला सध्या जरा बघा, TPA असताना एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्स, BMC आलं आता मुंबई GS GK ह्याच्यावरच तुम्हाला यूट्यूबवर जास्त कंटेंट मिळणार. ठीक आहे, म्हणजे मी पण त्याच्यावर व्हिडिओज घेऊन येईन, पण माझं स्पेशल कनेक्शन आहे मुंबईशी, आपण ते डिस्कस करू. सध्या आपण TPAसाठी आपण आलो आहे. तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे, BMC नो डाऊट इम्पॉर्टंट एक्झाम आहे, तुम्हाला तिथे तुमचे एफर्ट्स एक्स्ट्रा पाहिजे आहेत, सगळं ठीक आहे. पण आपली पेंडिंग एक्झाम कुठली आहे? टाऊन प्लॅनिंग. आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं BMCसाठी, म्हणजे जे ऑलरेडी जॉबला होते तो असा एक कॅटेगरी सोडली तर एक 75 ते 80% तर मला वाटतं कॉमन लोक असणार आहेत, ज्यांनी TPAला पण अप्लाय केलं आहे आणि BMCला पण ते अप्लाय करणार आहेत. सो सगळ्यात पहिलं तुम्ही उद्या पोस्टिंग घ्या नका घेऊ, पण टाऊन प्लॅनिंगची एक्झाम तुम्हाला ऑन अ व्हेरी सिरियस नोट, ऑन व्हेरी युअर हार्डवर्किंग नोट तुम्हाला ते गोष्ट अटेम्प्ट करायची आहे. काय? टाऊन प्लॅनिंगची एक्झाम. का? माझे काही शेअर्स आहेत का? नाही आहेत, माझं काही नाही आहे. टाऊन प्लॅनिंगच्या एक्झाममध्ये आताच आपण डिस्कस केलं, सिव्हिलचे जे रथी-महारथी आहेत ना, जिओटेक, स्ट्रक्चर्स, ओके, नाही आहे. मी घाबरवत नाही आहे की ते सब्जेक्ट्स काही कळत नाहीत किंवा काय, बट मला सांगा त्यांची जागा कोणी घेतली आहे? इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इमर्जिंग ट्रेंड्स. ॲटलिस्ट तुमची प्रोबॅबिलिटी ऑर पॉसिबिलिटी तरी वाढवत आहेत ना ते क्वेश्चन राईट करायची, हे तर बरोबर आहे ना. त्याच्यामुळे टाऊन प्लॅनिंगची एक्झाम अशीही डिफिकल्टी लेवल त्याची कमी आली आहे. आणि सोबत तुम्हाला काय करायचं आहे? 2 लँग्वेज आहेत, एक रिजनिंग आहे आणि हे आहे काय, GS GK. सो एकतर माझा पहिला पॉईंट हा होता मुद्दा, तुम्हाला टाऊन प्लॅनिंगची एक्झाम फोकसवर ठेवून प्रिपेअर करायचं आहे. आणि असं प्रिपेअर करा की तुमचं BMCचं पण प्रिपरेशन मागे नाही पडलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्हाला की टाऊन प्लॅनिंग होईपर्यंत तुम्ही BMCला हातच लावू नका, पण स्मार्ट वेमध्ये काय कसं करायचं आहे हे तुम्हाला फिगर आउट करायचं आहे. पण मी तुमच्याकडे इथे का आलो आहे? टाऊन प्लॅनिंगसाठी अवेक करायला, ओके, आणि हे सांगायला तुम्हाला की टाऊन प्लॅनिंगची एक्झाममध्ये जे 14 सब्जेक्ट्स आहेत, एकतर ते येत आहेत 40 मार्कला. त्या 14मध्ये पण 2-4 सब्जेक्टमध्ये अक्षरशः दम नाही आहे. ठीक आहे, लिटरली ते तुम्ही करू शकाल, पण काय आहे तिकडे जास्त काय वाढतं? डेटाज वाढतो, डेटा, फॅक्च्युअल आणि डेटाबेस जे क्वेश्चन्स असतात ना ते तुम्हाला करायचे आहेत. आणि ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं, एक पूर्ण कॉपी वेगळी करा ज्याच्यामध्ये तुमचे टेबल्स असतील, IS कोडचे प्रोव्हिजन्स असतील, ते जे काही नंबर्स अँड ऑल ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या एकत्र करा. त्याच्यावर बरेच क्वेश्चन्स बनणार. तुम्ही मागचा टाऊन प्लॅनिंगचा एक्झाम पेपर काढा, त्या पेपरमध्ये बघा किती डेटाबेस आणि फॅक्च्युअल बेस किती क्वेश्चन्स आहेत ते. ओके, सो एकतर ते आहे टाऊन प्लॅनिंग. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो, एकतर मी तुम्हाला हे सांगितलं, ही जी ऑर्डर होती ना इफेक्टिवली जर ती फॉलो करताना ह्याचे तुम्हाला यूज BMCसाठी सुद्धा होईल. BMCसाठी मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. जे काही BMCचे आपले सिलेबस आहे 12 आणि 13 सब्जेक्ट्स आहेत, तर त्याचं आपण ते बनवू शकतो. पण ॲज ऑफ नाऊ तुम्हाला हे जे सब्जेक्ट्स आहेत ना तुमच्यासमोर, हे टाऊन प्लॅनिंगचे साठीचे आहेत. आणि ही स्ट्रॅटेजी मी सांगतो आहे ती टाऊन प्लॅनिंगसाठीची आहे. आता ह्या गोल्डन रूलमध्ये बघा काय आहे आपलं, काय आहे 60 नॉन टेक्निकल आहे. 60मधलं 30 म्हणजे 50%. हे तर लँग्वेजच काय करते, ॲक्वायर करते, ओके. आणि राहिलेले 15 GS GK आणि 15 काय रिझनिंग. आता बघा मागचा जो रेड ट्रायंगल आहे, लेफ्ट हँड साईडला काय आहे सी म्हणजे आपलं सिव्हिल, राईट हँड साईडला जो आहे G म्हणजे GS GK. लेफ्ट रेड ट्रायंगल. दोन्ही फक्त रेडवर कॉन्सन्ट्रेट करा, फक्त रेडवर करा, मी म्हणतो तर. लेफ्टला काय आहे रेड ट्रायंगल C म्हणजे सिव्हिल, आणि राईटला जो आहे रेड ट्रायंगल तो G म्हणजे GS GK. हे रेड काय आहेत आणि हे मागे काय आहेत, हे ॲक्च्युअलमध्ये ठीक आहे किती पण क्वेश्चन्स विचारू दे, पण सिलेबस तर ह्यांचा मोठा आहे, थोडा मोठा आहे सबस्टेन्शियली.
सिव्हिलचं असू दे, ऑब्व्हियसली 14 सब्जेक्ट्स आहेत तरी तुम्हाला करायचे. GS-GKमध्ये आपण आत्ताच बघितलं की जवळपास आपले 11-12 तर आपल्याला पॉईंट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत GS-GKमध्ये. त्याच्यामध्ये काय ते करंट अफेअर पण जर तुम्ही करताय तर ते थोडंसं ॲड ऑन होऊन जातं. पण आता इथे रोल येतो जो आपला पुढे जो ब्ल्यू ट्रायंगल आहेत ना, येस, त्याचा. आता सिव्हिलसोबत बघा जो ब्ल्यू ट्रायंगल आहे तिकडे काय आहे, एल लिहिलं आहे. एल म्हणजे लँग्वेज. आणि जो GS-GK सोबत जो ब्ल्यू ट्रायंगल आहे ते काय आहे, आर. आर म्हणजे रिझनिंग. हे समजलं सगळ्यांना. रेडवर कॉन्सन्ट्रेट करा, रेड ट्रायंगल C फॉर सिव्हिल, इकडे राईटला G फॉर GS-GK. ब्ल्यू ट्रायंगल L फॉर लँग्वेजेस. ओके, लँग्वेजेस आय इन्क्लुडेड बोथ लँग्वेजेस, मराठी आणि इंग्लिश एकत्र. आणि ब्ल्यू ट्रायंगल राईटचा R म्हणजे रिझनिंग. आता नीट लक्ष द्या, सिव्हिल आपल्याला किती क्वेश्चन्स आहेत, 40 क्वेश्चन्स आहेत. आणि लँग्वेजचे किती क्वेश्चन्स आहेत, 60चे 50%, 15-15, 30 क्वेश्चन्स आहेत. 40 आणि 30 किती झाले, 40 आणि 30 70 क्वेश्चन्स झाले, 70. आणि आता राईटला या, रिझनिंग आणि GS-GK 15 आणि 15. हे काय आहे माहिती आहे, हे नेव्हिगेटर्स आहेत. हे कशाचे नेव्हिगेटर्स आहेत, तुम्ही जो काही टाईम अलॉट करताय ना त्याचे नेव्हिगेटर्स आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे, लँग्वेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जे आपलं टेक्निकल आहे. आता नॉन टेक आणि टेक्निकल असे पार्ट करू नका. लँग्वेज 2 लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश. आणि सिव्हिल करता तर तुमचे 70 क्वेश्चन्स, मी म्हणत नाही 70 क्वेश्चन्स तुमचे बरोबर येणार आहेत, पण मी म्हणतो आहे यू आर गोइंग टू एलिजिबल फॉर ऑल दीज 70 क्वेश्चन्स इन युअर एक्झाम. ओके, ॲटलिस्ट एलिजिबल टू अटेम्प्ट. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला आता काय करायचं आहे माहिती आहे, इथून पुढे सिव्हिलचा सब्जेक्ट तुम्ही जे काही तुम्ही रिव्हिजन करताय, प्रिपेअर करताय, काही करताय, व्हिडिओज बघताय, रेकॉर्डिंग बघताय, रेकॉर्डेड बघताय, लाईव्ह बघताय, वॉट एव्हर, त्या सिव्हिलच्या सब्जेक्टसोबत तुम्हाला लँग्वेज ॲड करायची आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला सबस्टेन्शियली मार्जिनल तुम्हाला वेळ अलॉट करायचा. आणि मग जे राहतं ना रिझनिंग आणि GS-GK त्याला तुम्हाला इग्नोर नाही करायचं. पण आता एक्झाम्पल देतो, आता GS-GKचं बघा. इथे आता काय पॉईंट्स आहेत GS-GKचे बघा. चालू घडामोडी, नंतर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, महाराष्ट्र व भारताचं नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, एन्व्हायरमेंटल इश्यूज, वारसा स्थळे, पर्यटन. आता मला सांगा, ह्यांनी जर हे काही पॉईंट्स दिले आहेत, ठीक आहे, किती आहेत पॉईंट्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पॉईंट्स आहेत. आणि किती क्वेश्चन्स आहेत, C सेक्शनमध्ये किती क्वेश्चन्स आहेत, 15 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे ते प्रत्येक तरी मुद्द्याला टच करणार की नाही करणार. आणि ह्या 11मधला एक तर चालू घडामोडी आहे, जरा तो बाजूला ठेवा. म्हणजे 10 झाले. ओके, आणि चालू घडामोडीवर लेट्स से 3 क्वेश्चन्स, 3 ते 4 क्वेश्चन्स विचारतील. म्हणजे राहिले किती, 11-12 क्वेश्चन्स तरी राहतात. जर चालू घडामोडी सोडला तर आपण काय करतो, ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स आहे म्हणून आपण GS-GKला पूर्ण ग्रँटेड करतो, किंवा आपण नंतर करू म्हणतो आणि आपण ॲक्च्युअल वेळ असताना करत नाही. पण मी लिटरली सांगतो, मी स्वतः वारसा स्थळं, तुम्ही आता गुगलवर जा आणि लिस्ट ऑफ हेरिटेज प्लेसेस इन महाराष्ट्र हे एवढं सर्च करा. जी काय वारसा स्थळं येत आहेत ना, वॉट एव्हर, हार्डली 40-45च्या आसपास वारसा स्थळं असतील. एका पानावर तुमची लिहून होतील. एक पान झालं, त्याच्यामधून तुम्हाला एक क्वेश्चन तरी तो बनणार आहेच आहे. आणि मग तो चेक करा की तुमच्या करंट अफेअर्समध्ये काही सध्या कुठल्या चर्चेमध्ये आलं आहे का. मी वारसा स्थळ एक्झाम्पल दिलं. एन्व्हायरमेंटल इश्यूज, सध्या एन्व्हायरमेंटचे इश्यूज जे आहेत ते तर तुम्ही करंट अफेअरमधून उचलू शकता. त्यासाठी तुम्हाला ह्याची गरज नाही आहे एक सर 3 महिन्याचं करंट अफेअर बघू की 4 महिन्याचं बघू. एन्व्हायरमेंटल इश्यूज मला सांगा, असं काय महिन्याभरामध्ये किंवा दिवसामध्ये किती पानं भरतात. म्हणजे मला हे सांगायचं आहे, चालू घडामोडी किंवा करंट अफेअर, आपण काही राज्यसेवा आणि सिव्हिल सर्वंटच्या ॲस्पिरंट्स नाही आहे. हे जे पॉईंट्स आहेत ना, एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन बिल्डिंग, बाय द वे एनर्जी कन्झर्वेशन आणि ग्रीन बिल्डिंग ह्याचं स्वतः मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करेन, कारण ग्रीन बिल्डिंग माझा स्वतःचा खूप फेवरेट टॉपिक आहे. मी खूप एक्सटेन्सिव्हली एका टायमिंगला मी खूप ह्याच्यावर रिसर्च केलेलं. सो ते तुम्हाला मी पाठवेन. ग्रीन बिल्डिंग, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट,
मॅनेजमेंट हा तर आपल्या टेक्निकलमध्ये पण सब्जेक्ट आहे, बरोबर ना, पब्लिक हेल्थमध्ये. सो त्याच्यामुळे ह्याचा लोड नाही आहे GS GKचा, पण तुम्हाला करायचं आहे. ओके, करायचं आहे. आता ह्या ट्रायंगलमध्ये मी म्हणाल, पण सर तुम्ही आत्ताच म्हटलं GS GK आणि रिझनिंग कमी मार्कला येते किंवा मिळून 30 मार्कलाच येते. तुम्ही जर स्मार्ट वेमध्ये म्हणजे त्याला GS GKला जर तुम्ही कसं आहे, आधी तुम्ही प्रिपेअर करून घ्या, म्हणजे वारसास्थळं, पर्यटन, एन्व्हायरमेंटल इश्यूज, हे जे कुठून करायचं आहे रिसोर्स तुम्हाला माहिती असले पाहिजे किंवा तुमच्याकडे वहीमध्ये ते नोट डाऊन केलेलं असलं पाहिजे. ओके, जर ते आहे ना, तर तुम्ही 2 दिवसाने 3 दिवसाने ओके तुम्ही ते रिवाईज करूच शकता. किंवा तुमचे हे जे मेन फ्लो जो आहे, मेन स्ट्रीम जी आहे ती कुठली आहे, सिव्हिल आणि लँग्वेज. त्याच्यामध्ये तुम्ही कधी पण उठून तुम्ही 2 ते 3 पेज नाही दिवसाचे वाचू शकत रिलेटेड टू रिझनिंग आणि GS GK. हे करायचं म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे डिफरन्शिएशनच मी संपवतो आहे आणि तुम्हाला ह्याच्यावर फोकस करायला लावतो आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग आणि लँग्वेज. मी लँग्वेज म्हणतो आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट पर्टिक्युलर आयदर मराठी ऑर इंग्लिश. ओके, मी तुम्हाला फक्त लँग्वेज म्हणतो आहे, म्हणजे ते एकत्र लँग्वेज करायचेच आहेत. हां, आणि लँग्वेजमध्ये सुद्धा बघा, ह्या इथे वाक्यरचना, व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, वाक्प्रचार, उतारा आणि सेंटेन्स अरेंजमेंट. ओके, आता हे असे मुद्दे आहेत. आपल्याला 15 क्वेश्चन्स मराठीचे असणार आहेत, 15 क्वेश्चन इंग्लिशचे असणार आहेत. लेट्स से आता फक्त मराठीवर फोकस करू. व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना आपण काय करतो, मराठी म्हटलं ना की फक्त ग्रामरच करून जातो. आता 15 क्वेश्चनमधले इथे उतारा तर आहे. ओके, आपली लास्टची WCDची एक्झाम झालेली, WCDच्या एक्झाममध्ये 10 क्वेश्चन्स होते मराठीचे. त्या 10 क्वेश्चन्समधले 3 क्वेश्चन उतारांवर होते, उतारावर होते किंवा इंग्लिशमध्ये पॅसेजवर होते. म्हणजे जर शेवटी तिथे पण TCS होती, इथे पण TCS आहे. मी तुम्हाला सांगतो आहे ते काय विचार करणार. सो 10 क्वेश्चन ज्यावेळेला त्यांना सेट करायचे आहेत त्यावेळेला जर ते 3 क्वेश्चन उतार्यांवर सेट करतायत, तर 15 क्वेश्चन ज्यावेळेला त्यांना सेट करायचे आहेत त्यावेळेला 5 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन तरी ते पॅसेज आणि उतार्यांवर सेट करणार. म्हणजे आता तुम्ही काय करा, डायरेक्ट 15मधून 10 म्हणजे 5 गेले, राहिले 10 क्वेश्चन. आता 10मधले त्यांच्याकडे काय काय हातात आहे, व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, वाक्प्रचार आणि सेंटेन्स. आता फक्त व्याकरण करून गेलात, कुठलंही असू दे, तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला इंग्लिश थोडं वेगळं असेल, इंग्लिश मीडियमचे असेल तर थोडं मराठी वेगळं पडेल. पण मी तुम्हाला सांगतो की फक्त व्याकरण करून उपयोग नाही आहे. तुम्हाला व्याकरणासोबतच एक वेळ व्याकरण एखादा दुसरा कुठला तरी पॉईंट कमी करा, पण शब्दसंग्रह इम्पॉर्टंट आहेत, वोकॅब्युलरी, ज्याच्यामध्ये तुमचे जे काही फ्रेजेस आहेत, सिलॉग्स आहेत, सिलॉग्स नाही, इडियम्स अँड फ्रेजेस, सॉरी मी सिलॉग्स करत आलो. इडियम्स अँड फ्रेजेस, म्हणी आणि वाक्प्रचार. सो इडियम्स अँड फ्रेजेस, शब्दसंग्रह, अँटोनिम्स, सिनोनिम्स, ओके, समानार्थी, विरुद्धार्थी, किंवा वाक्यरचना, वाक्प्रचार मराठीमध्ये खूप सुंदर आहे. सो तुम्हाला हे सुद्धा करायचं आहे आणि हे इंटरेस्टिंग आहे ना. हेसाठी तुम्हाला काही तुमच्या स्टडी डेस्कवरच बसायला पाहिजे का? गरज नाही आहे. म्हणजे व्याकरण तर तुम्ही करा, नो डाऊट, व्याकरण करा, पण व्याकरणासोबत हे पण इम्पॉर्टंट आहे. ते विचारताना 15पैकी 5 उतार्यांवर आणि 10 व्याकरणावर विचारणार नाही आहेत. आपलं काय चुकतं माहिती आहे, आपलं कम्प्रेन्शन चुकतं. आपण सिलॅबस डिकोड व्यवस्थित करत नाही. मी तेच ट्राय करतो आहे करायचं. सो हेच सगळं होतं. इट्स ऑल अबाउट इट्स टाईम टू कन्क्लूड. हा माझा व्हिडिओसुद्धा आणि माझा दिवससुद्धा खूप आजचा दिवस मोठा होता. सो तुम्ही सांगा मला. आणि हां, आपली नेक्स्ट स्लाईड बघा, आपलं UNM वर्कफोर्स एज्युकेशन जे आत्ताच चॅनल क्रिएट केलेलं आहे यूट्यूबवर, तुम्ही सबस्क्राईब करा. कारण जेवढं तुम्ही सबस्क्राईब करणार, मी तुम्हाला आता पण मी टेलिग्रामवर आता मगाशी मेसेज केला, तिथे पण सांगितलं, मी सारखं बोलत आलो आहे. हे चालू करायचं, नाव द्यायचा, लोगो बनवायचा, वॉटेवर, जे सगळं ह्यामध्ये माझा कुठलाही बॅक ऑफ द माइंड बिझनेस पर्स्पेक्टिव्ह तसा विचार नाही आहे. मी कम्प्लिटली माझ्या स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी आलेलो आहे इथे. ओके, तुमच्यासाठी अवेलेबल झालो आहे. कारण ही एक गोष्ट होती की जी मला माझ्या टाईममध्ये मला नाही मिळाली, विच इज मेंटॉरशिप. मला नाही वाटत कुठल्या स्टुडंट जो आपल्यासारखा, तुमच्या माझ्यासारखा प्रायव्हेट कॉलेजमधून पासआउट झालेला आहे, त्याला कधीच एक ही गोष्ट मेंटॉरशिप ती लॅक करेल. मी तुमच्यापर्यंत थ्रू फोन नंबर अँड ऑल ह्याच्यामधून पण तुमच्याशी मी कम्युनिकेट करत राहील. पहिलं तर मला तुम्ही यूट्यूब आणि टेलिग्राम ह्याच्यावर तर रिस्पॉन्स द्या. येस, हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, हा लोगो आहे आणि बघा ही लिंक आहे.